नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहे छोले भटुरे. छोले भटुरेमध्ये छोले बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक कुकरमध्ये छोले घेऊन त्यात थोडंसं पाणी टाकून कुकरला शिजवण्यासाठी ठेवून देऊ. तोपर्यंत आपण आता भटुरेसाठी आटा तयार करून घेऊ. हा आटा आपल्याला थोडा वेळ ठेवावा लागतो. त्यासाठी सर्वात आधी मीठ आणि थोडंसं दही जवळपास 250 ग्रॅम मैद्यामध्ये मिक्स करून घ्या. मिक्स केल्यानंतर आपण रेग्युलरली पोळीसाठी जसा भिजवतो तसा एक भिजवून घ्या. मित्रांनो, आपला भटुरेचा उंडा तयार होईपर्यंत आपले छोले शिजलेले आहेत. एकदा तपासून पहा. पूर्ण शिजल्यानंतर त्याला आपण एक वाटीमध्ये काढून घेऊ आणि आता बघू आपल्याला भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य. आपण छोले शिजवलेले आहेत. त्यानंतर हळद, धनिया पावडर, जिरा, कोथिंबीर आणि तेजपान, तसेच टमाट्याची पेस्ट, टमाटरची पेस्ट, झाल्यानंतर लसण जिऱ्याचा गोळा, कांदा, छोले मसाला, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला. सर्वात आधी एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. थोडंसं गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये जिरा टाका. जिरा टाकू. जिरा, तेजपान. आता परत लसण, अद्रक लसण पेस्ट. हे थोडंसं झाल्यानंतर त्यामध्ये कांदा, बारीक केलेला कांदा, थोडासा कढीपत्ता. कढीपत्त्यामुळे भाजीला एक वेगळी स्मेल येते. कांदा लसूण मसाला, छोले मसाला, त्यानंतर हळद, मिरची पावडर, धनिया पावडर, हे सर्व मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्वात शेवटी टमाटरची पेस्ट. थोडा वेळ शिजवल्यानंतर आपण हे थोडं झाकून ठेवूया. हे व्यवस्थित शिजत 1-2 मिनिट शिजल्यानंतर परत उघडून एकदा चेक करून घ्या. आपला मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. त्यात थोडंसं पाणी टाकू. थोडासा कोथिंबीर टाकलेला आहे आणि परत एक थोडा वेळ म्हणजे 2 मिनिट शिजवायसाठी ठेवलाय. आपला मसाला तयार झालेला आहे. आता तुम्हाला थोडं जर पाणी भाजी लागत असेल तर त्यामध्ये पाणी टाका. मित्रांनो, भाजीमध्ये पाणी आपल्या आवडीनुसार टाका. त्यानंतर कोथिंबीर आणि मीठ. आता याला थोडा वेळ शिजू द्या. 5 मिनिट शिजवल्यानंतर त्यामध्ये आपण छोले टाकू. टाकल्यानंतर 1-2 मिनिट शिजवा. आपली भाजी तयार झालेली आहे. बघा, छान भाजी तयार झालेली आहे. आता आपण भटुरे तयार करू. आपण तयार केलेला उंडा तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण पुरी तयार करतो त्याचप्रमाणे भटुरे पण तयार करायचे आहेत. तुम्ही या भाजीसोबत पुरी पण खाऊ शकता. पुरी, भटुरे. आपले तयार झालेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.